वुमन्स लॉ अगेन्स्ट प्रोटेस्ट पुणे। महिलांच्या बाजूच्या कायद्याचा दुरुपयोग होतोय आणि त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतंय आणि त्यामुळे समान कायदा आणि समान न्याय पुरुषाबरोबर महिलांना मिळावा यासाठी पुण्यातील महिलांच्या त्रासाला कंटाळलेल्या महिला आणि पुरुषांना समान न्याय आणि कायदा असावा यासाठी आंदोलन केलं जातंय। पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय। महिलांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा दुरुपयोग होतोय अशा प्रकारचा आरोप हा पुरुषांकडून केला जातोय आणि त्यासाठी महिला आणि पुरुषांना समान न्याय आणि कायदा असावा यासाठी हे आंदोलन पुण्यामध्ये केलं जातंय। महिलांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांविरोधात पुरुषांचं हे आंदोलन पाहायला मिळतंय। पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये महिला कायद्याचा दुरुपयोग करतात आणि त्याचा त्रास पुरुषांना होतो। यासाठी काही युवक जे आहेत ते आंदोलन करतायत। सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनच्या वतीने हे सगळे आंदोलक आहेत जे न्यायाची समान अपेक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याची भूमिका हे सगळेजण मांडतायत। आपल्यासोबत ते आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासोबत विचारूया या आंदोलकाची नेमकी भूमिका काय हे जाणून आपण घेऊया। काय भूमिका जे काय आपले नारी शक्तीचा दुर्व्यवहार होत आहे, जो काय पुरुषांवर लीगली अत्याचार होत आहे, तो लवकरात लवकर त्याच्यामध्ये थांबवण्यात यावा। आता रिसेंटमध्ये की नारी शक्तीचा दुरुपयोग भरपूर होत चाललेला आहे। ह्याच्यामुळे जेव्हा नारी शक्तीवर कुठली ॲक्शन करायची वेळ येते तेव्हा ती एक विक्टिम कार्डचा प्ले करते आणि विक्टिम कार्ड प्ले केल्यामुळं पुरुषांवर दोष दिला जातो। जसं आता रिसेंट एक्झाम्पल आहे की पूजा खेडकर यांचं, की त्यांच्यावर जेव्हा आरोप त्यांचे सिद्ध होत चालले तेव्हा त्यांनी डिस्ट्रिक्ट कलेक्टर दिवसे यांच्यावर मोलेस्टेशनची केस दाखल केली। दुसरी आता नवीन इन्सिडेंट आहे जे कोलकाता इन्सिडेंटमध्ये, त्याच्यामध्ये ऑल मेन आर रेपिस्ट हे घोषणा दिली जात आहे आणि याच्यामुळे अनेक कठोर कायदे बनले जातील, नवीन कायदे बनले जातील। कायदे शिथिल केले पाहिजे, पुरुषांसाठी कायदे शिथिल केले पाहिजे। हां, गुन्हा नोंद केला जातोय। पुरुषानं प्रेम केलं तर गुन्हा नोंद केला जातोय, स्त्रीनं केला तर तिच्यावर काही ॲक्शन होत नाही, तिच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।